हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत डिशवॉशर विषयीची माहिती. तर डिशवॉशर घेण्याआधी कुठल्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे, कुठल्या गोष्टींची आपल्याला अगदी पूर्णपणे माहिती पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर मी गेली 5 वर्ष डिशवॉशर वापरते आहे आणि मला कुठलीही अडचण आलेली नाही आहे वापरताना. आणि एक चांगला असिस्टंट म्हणून आपल्याला डिशवॉशर उपयोगी पडतो. तर डिशवॉशर घेण्याआधी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मेन पॉईंट्स सुरू करण्याआधी आपण माझं डिशवॉशर कोणतं आहे ते बघूया. तर गोदरेज कंपनीचं इऑन वेस्टा मॉडेल आहे हे आणि 12 प्लेसेसचं डिशवॉशर आहे. तर याची एनर्जी एफिशियन्सी आहे A+++ आणि खूप चांगलं आहे. 5 वर्ष आता मी वापरते आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. हे ड्राय बाल्कनीत मी ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला कवर घातलेलं आहे. एरवी कवर घालायची मुळीच गरज नाही. आतून मी दाखवते तर आतून पहा पूर्ण टब आहे, म्हणजे आतला भाग पूर्ण स्टेनलेस स्टीलचा आहे आणि हे ट्रे आहेत. तर खाली कटलरीचं पण एक बास्केट दिलेलं आहे. या ड्राय बाल्कनीत पाण्याची सोय वगैरे आधीच होती, त्याच्यामुळे आम्हाला जास्त प्रॉब्लेम नाही आला आणि आउटलेटची सुद्धा सोय आहे. तरी पण आम्ही थोडंसं काम मागे करून घेतलं इनलेट आउटलेटचं. तर आता व्यवस्थित झालेलं आहे आणि स्टेबल झालेली आहे. अगदी माझ्या जे सिंक आहे त्याच्याच बाजूला हे डिशवॉशर येतं, त्याच्यामुळे मला भांडी पण त्याच्यामध्ये टाकायला अगदी सोपं जातं. तर पहा इथून बरीच धूळ येते ओपन बाल्कनीवरच्या साईडने, तर त्यासाठी मी कवर टाकलेलं आहे. चला मग आता मेन पॉईंट्स बघूया. डिशवॉशर घेण्याआधी आपल्या घरी तो कुठे ठेवायचा आहे, कुठल्या जागेवर ठेवायचा आहे, किचनमध्ये किंवा ड्राय बाल्कनीत किंवा अजून कुठे आपल्याला डिशवॉशर ठेवायचं आहे, त्याप्रमाणे आपण जागा फिक्स करायची. शिवाय त्याच्या फिटिंग्सची अरेंजमेंट आपल्याला करायची आहे आधीच, घेण्याआधीच. म्हणजे लाईटचं कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन हे दोन्ही फार महत्त्वाचे आहेत आणि ते कशा प्रकारे घ्यायचे ते आधी आपण बघायचं आहे. त्याच्यानंतर किती प्लेसेसचं डिशवॉशर आपल्याला घ्यायचं आहे, 12 ते 15 प्लेसेसमध्ये, तर ते ठरवायचं आहे. म्हणजे आपल्या घरी मेंबर किती आहेत, किती माणसं आहेत किंवा सतत आपल्याकडे किती वेळा जेवण बनवलं जातं. काहींच्या घरी खूप कमी जेवण बनवलं जातं, तर त्याप्रमाणे आपण ठरवायचं आहे. तर आपल्या घरी सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंतचं सगळं असतं, त्यामुळे त्यासाठी भरपूर भांडी पडतात आपल्याकडे. मग त्याच्यासाठी डिशवॉशर आपल्याला किती कॅपॅसिटीचं हवं आहे ते आपण आधी ठरवायला पाहिजे. तर माझं डिशवॉशर आहे 12 प्लेसेसचं आणि ते अगदी आम्हाला 3 माणसांना अगदी बरोबर आहे. शिवाय पाहुणे वगैरे आल्यावर सुद्धा ते चांगलं उपयोगी पडतं. तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा आरामात डिशवॉशर लावलं तरी फार असा काही खर्च येत नाही. डिशवॉशर घेताना त्याची नॉईस लेवल पण लक्षात घ्यायची आहे. तर 40 dB ते 46 dB म्हणजे 46 dB पर्यंत त्याची नॉईस लेवल असली पाहिजे, म्हणजे 46 dBच्या आतच पाहिजे. तर ते चेक करून घ्यायचं, म्हणजे त्याचा जास्त आवाज आपल्याला येता कामा नये. डिशवॉशर घेताना त्याची एनर्जी एफिशियन्सी बघायची आहे, म्हणजे लाईट आणि पाणी किती कंझ्युम करतं त्याबद्दल. तर लाईट बिल पण जास्त नको आपल्याला यायला पाहिजे आणि पाणी सुद्धा जास्त वापरलं न गेलं पाहिजे. तर त्याच्यासाठी एनर्जी एफिशियन्सी महत्त्वाची आहे. तर सर्टिफाईड मॉडेल कसं चेक करून घ्यायचं, तर एनर्जी एफिशियन्सी बघायची. A++, A++, तर A++ सगळ्यात चांगलं मॉडेल असतं, तर ते तपासून घ्यायचं. म्हणजे आपलं पाणी पण वाचतं आणि लाईट बिल पण कमी येतं. डिशवॉशर मधली आतली जागा किंवा मग त्याच्यामध्ये किती ट्रे आहे, कटलरी ट्रे वेगळा आहे का, बाकीचं डिशचं रॅक वेगळं आहे का, असे जे ट्रे आहेत ते बघून घ्यायचे. आणि ते ट्रे आपल्याला अगदी सहज ॲडजस्टेबल आहेत का ते सुद्धा बघायचं, का जे बाहेर काढता येतील. कधी कधी काय होतं, बाहेर काढून मग त्याच्यात आपण भांडी ठेवून अगदी नंतर तो ट्रे ठेवला तरी खूप सोयीचं होतं. तर त्याप्रमाणे ते ॲडजस्टेबल ट्रे आहेत का, थोडं खालीवर जागा आपल्याला करायची असेल, उंच भांडी असतील त्याच्यासाठी ॲडजस्टेबल ट्रे आहेत का ते आपण चेक करून घ्यायचे. डिशवॉशर मध्ये किती प्रोग्राम्स टोटल दिलेले आहेत ते घ्यायचे. जास्तीत जास्त प्रोग्राम असतील, म्हणजे अगदी कमी मिनिटांपासून तर जास्त मिनिटांपर्यंत किंवा तासांपर्यंतचे प्रोग्राम असतील तर ते डिशवॉशर आपल्याला फार उपयोगी पडतं. अगदी 14 मिनिटांपासून तर पुढे 3-4 तासांपर्यंतचे प्रोग्राम असतात. जशी आपली भांडी खराब झालेली असतात, म्हणजे खरकटी असतात, त्याप्रमाणे ते प्रोग्राम असतात. तर त्याप्रमाणे आपण चेक करून घ्यायचं. सायकल ऑप्शन्स, तर किती मिनिटांची सायकल आहे, तर त्याप्रमाणे आपण प्रोग्राम लावू शकतो. तर जास्तीत जास्त प्रोग्राम्स असतील असं डिशवॉशर चांगलं असतं. सगळ्याच प्रोग्राममध्ये ऑटोमॅटिक ड्रायिंग ऑप्शन नसतं, तर ते पण चेक करून घ्यायचं का आपला प्रोग्राम झाल्यानंतर ड्रायिंगचं ऑप्शन, म्हणजे ड्रायिंग आपोआप सुरू होतो. तर असं डिशवॉशर बघून घ्यायचं का जिथे ऑटोमॅटिकली ड्रायिंग ऑप्शन आहे. तर ते खूप महत्त्वाचं आहे, कारण भांडी लगेच छान ड्राय होऊन निघतात आणि आपल्याला लगेच लावता सुद्धा येतात. हल्ली नवीन डिशवॉशरमध्ये स्मार्ट फीचर्स सुद्धा आहेत, जिथे वायफाय कनेक्टिव्हिटी आहे
किंवा मग रिमोटने आपण ऑपरेट करू शकतो असे सुद्धा ऑप्शन आहेत, तर ते सुद्धा आता खूप सोयीचे पडतात. तर तसं ऑप्शनवालं तुम्ही डिशवॉशर निवडलं तर खूप चांगलं आहे. आणि हे सगळे ऑप्शन असल्यावर नक्की त्या डिशवॉशरची किंमत सुद्धा हायच असणार आहे किंवा जास्त असणार आहे, पण आपल्याला एवढे सगळे फीचर्स मिळतात. पण तरी सुद्धा आपलं बजेट कमी असतील तर याच्यातले 1-2 ऑप्शन कमी असतील तरी काही हरकत नाही, पण महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते तपासूनच घ्यायचे आहेत. तर आपलं बजेट पण महत्त्वाचं आहे. बजेट आधी ठरवायचं आणि त्यानुसार मग डिशवॉशर आपण सिलेक्ट करायचं. डिशवॉशर घेताना आपण सर्व्हिसचा पण विचार केला पाहिजे. चांगलं सर्व्हिस देणारा ब्रँड आपण निवडायचा आहे. चांगला सर्व्हिस देणारा ब्रँड निवडला तर आपल्याला कधी काही प्रॉब्लेम आला तर चांगली सर्व्हिस मिळते आणि आपला प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतो. शिवाय इन्स्टॉलेशनसाठी सुद्धा त्यांचा जो टेक्निशियन येतो तो सुद्धा चांगला, म्हणजे त्याला चांगली त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. कारण मी माझ्याबद्दलचाच किस्सा सांगते. मी जेव्हा गोदरेजचं डिशवॉशर घेतलं, माझं गोदरेजचं डिशवॉशर आहे, तर तेव्हा इन्स्टॉलेशनला त्यांचा टेक्निशियन आला. त्याला पूर्ण माहिती नव्हती इन्स्टॉलेशनची, फार चुकीचं त्याने मला दाखवलं. आणि मग त्याच्यानंतर मी त्यांच्या सर्व्हिस इंजिनियरला फोन केला. मग त्याने जेव्हा कॅमेरा ऑन करायला सांगितला मला, का मी तुम्हाला दाखवतो त्याप्रमाणे करा, आणि मग कॅमेरा ऑन करून त्याने मला जे सगळं डिशवॉशर कसं इन्स्टॉल करायचं, कसं वापरायचं, किंवा मागचं जी वायरची किंवा मग पाण्याचं पाईप वगैरे कसा अरेंज करायचा ते मला त्याने दाखवलं. त्याच्यानंतर मला समजलं तर गोदरेजची खरंच आमच्या भागात सर्व्हिस चांगली नाही. आता माहिती नाही कशी आहे ती, पण त्यावेळी मला चांगली सर्व्हिस मिळालेली नाही. तर देवाच्या कृपेने 5 वर्षात माझा डिशवॉशरला काहीच प्रॉब्लेम आला नाही, त्याच्यामुळे काही असा सर्व्हिसचा प्रश्न पडला नाही. पण तुम्ही चांगल्या ब्रँडचं घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व्हिस पण अगदी क्विक मिळेल, चांगली मिळेल असाच ब्रँड निवडा तुम्ही. डिशवॉशरमध्ये जर आपल्याला भांडी कमी लावायची असतील, समजा एकच ट्रे करायचा असेल तर तो सुद्धा ऑप्शन आहे. तसाच मी आता लावते आहे, कारण सकाळच्या नाश्त्याची भांडी, चहाची भांडी पडलेली आहेत, पण ती खूप अशी नाहीत, तर एका ट्रेमध्ये माझी होऊन जाणार आहेत. तर मी भांडी दाखवली आहेत पहा, खरकटी आहे. तर आता कुठला प्रोग्राम आहे तो सुद्धा आपण बघायचा आहे. तर कमीत कमी प्रोग्राम आहे का आम्ही निघेपर्यंत तो होऊन जाणार आहे. डिशवॉशरमध्ये अजून एक ऑप्शन सांगायचे मी विसरले, का वॉटर सॉफ्टनर अटॅचमेंटसुद्धा असते काही डिशवॉशरला, तर ती पण तुम्ही बघून घ्या जर तुमचं बोअरवेलचं पाणी असेल तर. तर पहा, मी सगळी भांडी लावलेत आणि प्रोग्राम आता 50चा लावलेला आहे. पण जेव्हा आता मी हाफ ट्रेसाठी, म्हणजे एकाच ट्रेसाठी ऑप्शन निवडेल, तेव्हा त्याचे आपोआप मिनिट्स कमी होणार आहेत. 50चा लावला आहे पण 46वर आलेला आहे, आणि पावडर पण मी कमी टाकलेली आहे. प्रोग्राम संपलेला आहे. आता आपण पाहूया भांडी कशी झाली आहेत, व्यवस्थित चकाचक झाली आहेत का, स्वच्छ झाली आहेत का ती बघूया. पहा, डिस्पेन्सरमधलं सगळी पावडर संपलेली आहे आणि व्यवस्थित भांडी क्लीन झालेली आहेत. तर ही ताकाची बरणी होती ती अगदी स्वच्छ झालेली आहे. आणि हा फ्राय पॅन आहे, तो मी आधी दाखवलेला खरकटा कसा होता तो, आणि आता पहा किती चकाचक झालेला आहे. चहाचं भांडं झालेलं आहे. त्याच्यानंतर कढई आहे, हे छोटं पातेलं एक आहे, आणि कढई पण बघा किती तेलकट वगैरे होती ती अगदी क्लीन झालेली आहे. तर अशा प्रकारे भांडी अगदी क्लीन होतात. चहाचे कप आतमध्ये अजिबात त्याला असं चॉकलेटी डाग वगैरे राहत नाही. शिवाय या गाळण्या असतात ना, या अगदी चकचकीत होतात. एरवी आपण हाताने घासतो तेव्हा अशा काळ्या काळ्या पडलेल्या असतात. तर डिशवॉशरचा हा फायदा आहे का भांडी अगदी चकाचक होऊन जातात, त्याला अगदी थोडासुद्धा डाग कुठे राहत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी डिशवॉशरची जेवढी महत्त्वाची माहिती आहे ती सगळी दिलेली आहे. तुम्ही डिशवॉशर घेण्याच्या आधी या पॉईंट्सचा नक्की विचार करा आणि त्याच्यानंतर ठरवा डिशवॉशर कुठलं घ्यायचं आहे, किती कॅपॅसिटीचं घ्यायचं आहे. शिवाय तुमच्या घरात कुठे ते तुम्ही प्लेस करणार आहेत ते पण आधी ठरवा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.